हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? तर आज मी पहिल्यांदाच मिनी ब्लॉगला स्टार्ट करत आहे. तर मी आज ठरवलं आहे की आजपासून आपण मिनी ब्लॉग स्टार्ट करायचा आहे. तर तुम्हाला माझे ब्लॉग्स कसे वाटतील हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. तर हा ब्लॉगचा फर्स्ट डे आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की आपण नगरमध्ये आपल्या शॉपचं ओपनिंग केलेलं आहे आणि त्यामुळे मला आता सध्या नगरमध्ये राहावं लागत आहे. आणि लग्नानंतर मी पहिल्यांदाच माझ्या नवऱ्यापासून दूर राहते आहे, त्यामुळे थोडंसं वाईट वाटतं आहे. पण इट्स ओके, कुछ पाने के लिए कुछ खोना भी पडता है. तर चला तर स्टार्ट करूया आपल्या ब्लॉगला. तर आज मी नगरमधून ॲक्च्युली आमच्या गावाकडे आले होते माझ्या अहोंना भेटायला. तर आम्ही आज निघालो होतो बाहेर. तर ते कशासाठी तर हे तुम्हाला आत्ता समजेल. तर ॲक्च्युली त्या दिवशी होती आषाढी एकादशीनंतरची दुसरी एकादशी आणि ती एकादशी आमच्या इथे पाळली जाते. तर आम्ही तिथे गेलो होतो आळे या ठिकाणी. रेडा समाधी आहे तिथे. तर खूप वेळ लाईनीत उभा राहिल्यानंतर आम्हाला दर्शन घ्यायचं होतं ॲक्च्युली. आणि तुम्ही पाहू शकता एवढी गर्दी आहे. आणि जे कोणी आणे बेल्ला आळेफाटा किंवा जुन्नरमधील असेल तर त्यांना हे ठिकाण नक्कीच माहीत असेल. तर येताना आम्ही महादेवाच्या मंदिरात गेलो होतो आमच्या गावातल्या. आणि हा तिथलाच एक टेक आहे, कारण त्या दिवशी सोमवार पण होता. त्यानंतर इंद्रधनुष्य पडलं होतं, छानसं पाऊस पडला होता. त्यामुळे तर स्नॅप टाकला आणि लगेच त्याची टेक पण घेतली होती. तर एकादशी असल्यामुळे मी संध्याकाळी केला होता साबुदाण्याची खिचडी. त्यानंतर होतं शेंगदाण्याचं पिठलं आणि कुरकुरीत अशा पापड्या तळल्या होत्या. आणि त्यानंतर मी माझं मस्तपैकी किचन आवरून घेतलं होतं, किचन क्लीन केलं होतं. आणि त्यानंतर मला घासायची होती भांडी. त्यानंतर मी ही भांडी घासून घेतली. त्यानंतर आवरलं आणि असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.